एक राजा वेश बदलून लोकांची चौकशी करत होता. एके दिवशी राजाने शहराच्या कडेला एक माणूस मरून पडलेला बघितला. राजाने आवाज दिला आणि विचारले, हा माणसाला कुणीच का नाही उठवले? लोकांनी उत्तर दिले, कारण हा माणूस खूप वाईट होता. हे ऐकून राजाने ती मृतदेह त्याच्या घरी पोचवला. जेव्हा पत्नीने त्याचा मृतदेह बघितला आणि रडायला लागली आणि म्हणाली, तो खूप चांगला माणूस होता. तेव्हा राजाला आश्चर्य वाटले की हे कसं काय? लोक तर म्हणतात बुरा माणूस होता. पत्नी म्हणाली, माझा नवरा शहराच्या शराबखान्यात जात होता. सगळी दारू विकत घेऊन गटारामध्ये टाकत होता आणि तो नसणारीला जवळ जाऊन एका रात्रीची पूर्ण किंमत देत होता आणि तिला सांगत असे, तुझ्या घराचा दरवाजा बंद करून घे, तुझ्याजवळ कोणी आलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर तो घरी येऊन देवाचे धन्यवाद करत असे. लोक त्याला त्या जागी जाताना बघत असे. त्यासाठी मी त्यांना कायम चेतावणी देत होते, ज्या दिवशी तुम्ही मरशिला त्या दिवशी तुमच्या आरतीला आणि आंघोळ घालायला कोणी सुद्धा येणार नाही. तो हसत म्हणे, घाबरू नकोस, माझ्या आरतीला नेक लोक आणि भगवंतच उचलणार. हे ऐकून राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आले. राजाने त्याला आंघोळ